बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सलग चौथ्या दिवशी देखील पूर परिस्थिती पाहायला मिळते। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय। गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। काल गंगापूर धरणातून 38 क्युसेकने गोदावरी नदीमध्ये विसर्ग करण्यात आल्याचं आपण पाहिलं आणि त्यामुळेच गोदावरी नदीची पाणी पातळी आता वाढली आहे। आणि आता बातमी आहे सांगलीतून। कृष्णा नदीची पाणी पातळी ही 16 फुटांवर पोहोचली आहे। जिल्ह्यामध्ये अधूनमधून पडणारा पाऊस आणि कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णाच्या पाणी पातळीमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये वाढ होताना पाहायला मिळते। या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलंय तर शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्यात। आणि आता पाहूयात वारीच्या बातम्या। तर आषाढी वारीसाठी पंढरपूर आषाढी वारीसाठी पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये तब्बल 10 दिवस मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आहे। आषाढी एकादशीच्या आधी 7 दिवस आणि नंतर 3 दिवस असे 10 दिवस मांस विक्री ही बंद ठेवण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार यांनी घेतलाय। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची पंढरपूरच्या वारीमध्ये मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी पूर्ण होते। या बंदीचे आदेश प्रशासनामार्फत पारित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। पालखी चालकांनी नाराजी व्यक्त केलेली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे दुकानं जे आहेत ते वारीच्या कालखंडामध्ये बंद राहणं अपेक्षित आहे। त्या दृष्टीने माननीय कलेक्टर महोदयांनी निर्णय घेतलेला आहे की वारीच्या आषाढीच्या अगोदर 7 दिवस आणि आषाढी नंतर 3 दिवस हे दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। त्यावेळी कुठलंही नॉनव्हेजचं दुकान उघडं राहणार नाही आणि ती व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेतला। आणि एकात्मतेचा संगम आहे। तो वारकऱ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा आणि पवित्र आणि अविस्मरणीय अनुभव आहे। मात्र पंढरपूरमध्ये एक अनोखा रिंगण सोहळा पार पडलाय। आपण पाहू शकतो हा रिंगण सोहळा होता तो सायकल स्वारांचा। वारकरी शिस्तीप्रमाणे 4000 सायकल स्वार यांनी हरिनामाचा जयघोष करत रिंगण सोहळा पार पाडला। याच सायकल रिंगण सोहळ्याची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे। एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत। पण वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणार आहे। होय, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणार आहे। आपण पाहू शकतो सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट ओलांडतील आणि पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवे घाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो। आपण दरवर्षीच पाहतो या घाटातून जाताना या वारकऱ्यांना अनेक समस्या उद्भवतात। नागमोडी वाटांची वळणं थकायला लावतात आणि माऊलीच्या साथीनं आणि हरिनामाच्या जयघोषात हा अवघड टप्पाही वारकरी सहज पार करताना पाहायला मिळतात। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। हे थेट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। खरं तर एकच ध्यास आणि एकच आस घेऊन वारकरी पंढरीच्या दिशेने चालतायत आणि सगळ्यात अवघड टप्पा आज ते पार करणार आहेत। त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? आपण
आपण बघू शकतो तर विठुरायाची आस उरी घेऊन आता सगळा वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे। पुणे शहरात काल मुक्काम झाल्यानंतर माऊलींची पालखी आणि तुकोबारायांची पालखी जी आहे ती आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। माऊलींची पालखी आता थोड्याच वेळात दिवे घाटाच्या पायथ्याशी पोहोचणार, काही वेळ तिथे विसावा होईल आणि त्यानंतर अवघड असा जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो या पालखी सोहळ्याचा मानला जातो तो म्हणजे दिवे घाट। हा टप्पा ओलांडून पालखी जी आहे ती आज सासवड मुक्कामी जाणार आहे। तत्पूर्वी मी सध्या वडकी परिसरात उभा आणि आपण हे दृश्य जर पाहिले तर अथांग जनसागर जो भाविकांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये फक्त वारकरीच नव्हे तर त्याबरोबरच लहान मुलांपासून अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण जे आहेत ते एक दिलाने सामील झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। वाटेत कुठल्याही वारकऱ्याला अडथळा येऊ नये, त्रास होऊ नये यासाठी सामाजिक उपक्रम जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। खिचडी असेल, वेफर असेल किंवा इतर सामग्री जी विठ्ठलच्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जाते ती देखील वाटण्याचं काम जे आहे ते स्वयंसेवी संस्थांकडून या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आपण या दृश्यात जर पाहिलं तर अगदी आभाळ सुद्धा भरून आलेलं आहे। जेव्हा पालखी या दिवे घाटापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे की वरुण राजाची साथ देखील माऊलींच्या पालखीला लाभेल। तत्पूर्वीचे हे सगळे दृश्य जे आहेत तो लाखोंच्या संख्येचा हा जो वैष्णवांचा मेळा आहे तो आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आज सुचलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करतायत आणि दिवे घाट ते आज ओलांडणार आहेत। अतिशय अवघड असं हे वळण असतं, मात्र पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवे घाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण असतो आणि तरी देखील हे वारकरी तेवढ्याच जोशाने आणि तेवढ्याच उत्साहाने हा घाट पार करताना आपल्याला पाहायला मिळणार। जय जय राम राम कृष्ण माऊली माऊलीचा जयघोष, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा नामघोष आपण पाहायला मिळतोय। तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी पोहोचणार आहे। देहूहून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी होती। पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये असल्याचं आपण पाहायला मिळालं होतं आपल्याला। तर मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करतात। कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय तर संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं विधिवत पूजन आणि आरती होऊन पुढील मार्गाच्या दिशेनं तिचं प्रस्थान झालंय। तर गजानन महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम हा बोरी सावर गावामध्ये असणार आहे। गणगण गणात बोते ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने परिसर दणाणून निघालाय। संत गजानन महाराजांची पालखी हे शिस्तीचं आणि शांततेचं दर्शन घडवतं। यावर्षी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने डोंगर रांगा हिरवळीचा शालू पांघरलेला आहे। यातच भगव्या पथकाकडून घाट सर करताना वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल होणार आहे। टाळ, मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले। ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं जात आहे। तर काल अहिल्यानगर शहराजवळील देहेरे या गावामध्ये पालखीचा मुक्काम होता आणि आज अहिल्यानगरमध्ये ही पालखी दाखल होणार आहे। तर आषाढी वारीसाठी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं उद्या सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। त्याआधी सोपान काका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते आणि यावेळी भंडारा उधळून त्यांचं स्वागत करण्यात आलं। आपण तिथली ही दृश्य पाहतोय। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशी हार अर्पण करण्यात आला। यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशी हार या ठिकाणी अर्पण केला। देवाला अर्पण केलेला सोन्याचा तुळशी हार 232 ग्रॅम वजनाचा असून त्याची अंदाजे किंमत ही 17,68,000 रुपये। मंदिर समितीकडून भाविकाचा सत्कार देखील करण्यात आला।
बखे गरजे. आणि आता घेऊयात इतरही बातम्यांचा आढावा। सुरुवातीला बातमी आहे नागपूरमधून। नागपुरातील हैदराबाद हाऊसमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक होते। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित आहेत। रस्ते विकासासंदर्भात चर्चा करण्यात येते आणि या बैठकीला नॅशनल हायवेचे अधिकारी देखील हजर असल्याचं पाहायला मिळतं। आणि आता बातमी आहे राजकीय। ठाकरे सेनेच्या बॅनरवरून आशिष शेलारांनी टोला लगावलाय। ज्यांना झोपेत स्वप्न बघायची आहेत त्यांनी बघू द्या। स्वप्न बघण्यावर आम्ही अजून टॅक्स लावलेला नाही असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। दादर शिवसेना भवनासमोर शिवसैनिकांकडून एक बॅनर लावण्यात आलाय। पुन्हा येणार ठाकरे सरकार अशा आशयाचा हा बॅनर आहे। हा बॅनर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक थांबून हा बॅनर पाहताना दिसतात। तर धाराशिव स्वप्नांवर जिल्ह्यात आम्ही पुन्हा अजूनही एकदा जीएसटी लावलेलं नाही। त्यामुळे ज्यांना स्वप्न बघायचे आहेत त्यांना राहू द्या। स्वप्न झोपेत बघणारी लोक आहेत त्यांना आम्ही जीएसटी माफ करू। नक्की स्वप्न बघा। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। यावरून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केलेत। पोलीस काम कुणासाठी करतायत? सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी असा प्रश्न कैलास पाटील यांनी विचारला। पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता आणि त्यानंतर या ठिकाणी वातावरण तापलेलं पाहायला मिळतं। तुमचे पोलीस अधिकारी शेतकऱ्याला न्याय द्यायचं तर लांबच, परंतु त्या शेतकऱ्यावर अन्याय करतात। या शेतकऱ्यांना त्याच्या शेतात जाऊन त्यानेच लावलेल्या ऊसानं अमानुषपणे मारहाण करायची आणि उलट ज्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली त्या पोलिसांवर किंवा खासगी सुरक्षा रक्षकावर कारवाई करायचं सोडून त्या शेतकऱ्यांना त्याच्या जवळच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंत डांबून ठेवायचं आणि त्या दरम्यान त्या पवनचक्कीचं काम जे टॉवरची लाईन ओढायचं काम होतं ते पूर्ण करून घ्यायचं। हे पोलीस काम कुणासाठी करतायत? बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांनी देखील मतदान केलंय आणि या निवडणुकीमध्ये अजित पवारांचं पॅनल आणि शरद पवारांचं पॅनलमध्ये थेट लढत होते। अजित पवार यांचे श्री नीलकंठेश्वर पॅनलचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या गुरु शिष्यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि शरद पवार पक्षाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल अशी ही लढत होते। 750 मतदारांना शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांनी ठरवावं की 5 वर्षाच्या करता कुणाच्या हातात कारखाना देऊन नेतृत्व द्यायचं। कारण कोण आपल्याला उच्चांकी भाव देऊ शकेल, कोण इथल्या विकास करू शकेल, कोण आपल्याला विविध योजना आपल्यापर्यंत आणू शकेल, या सगळ्याचा विचार आमच्या मतदारांनी करावा। आज आपण मतदान करूया आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतंय। जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत। त्यांना सगळ्यांना शुभेच्छा। पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला पाहूयात पावसासंदर्भातील बातम्या मान्सून 20च्या माध्यमातून। भंडाऱ्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राईस मिलवरील पत्रे उडून गेल्यात। त्यामुळे राईस मिलमध्ये मिलिंगसाठी आणलेली शेकडो धानपोती आणि मिलिंग झालेले तांदूळ भिजलेत। त्यामुळे शेतकरी आणि राईस मिल मालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं।
रत्नागिरीतील मार्लेश्वर धबधबा चांगलाच प्रवाहित झालाय. शिवाय आजूबाजूला असलेल्या डोंगर रांगाही हिरवाईने नटल्या आहेत. त्यातून कोसळणारे छोटे मोठे धबधबे देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. पावसाळ्यामुळे पर्यटकांना मात्र सुरक्षिततेच्या कारणासाठी धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. लातूर जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 2 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले. आणि आता घेऊयात इतरही बातम्यांचा आढावा. टॉप 50च्या माध्यमातून जळगावच्या अंमळनेरमध्ये महाविकास आघाडीने सरकार विरोधात आंदोलन केलंय. राज्य सरकारने नुकसान भरपाईमध्ये कपात केल्याने हे आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावर सरकार इतर योजनांवर घाला घालत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. जळगावच्या भुसावळमधील यशवंतनगरमध्ये गेल्या 10 वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या ठिकाणी महिलांना सार्वजनिक शौचालय नाही आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची शाळा पाण्यामध्ये बुडते. त्यानुसार आता सरकारने नागरी सुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी करण्यात आली. आषाढी यात्रेच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ झाला. चंद्रभागा, वाळवंट, भक्तिसागर, वाखरी, पालखीतळ, दर्शनबारी, त्याचप्रमाणे प्रदक्षिणा मार्ग, विठ्ठल मंदिर परिसर यासह शहरातील 42 ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. सांगलीमध्ये एका पडक्या घरामध्ये एक मानवी सांगाडा आढळून आलाय. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मात्र सदरचा मृतदेहाची ओळख अद्याप कळू शकलेली नाहीये. शहर पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. सांगलीतील बोरगाव या ठिकाणी शेतामध्ये जिवंत अर्भक आढळलाय. तात्यासाहेब झाबरे यांच्या शेतामध्ये हत्तीग्रासमध्ये पुरुष अर्भक रडताना सापडलाय. अर्भकाच्या शरीरावर आणि डोळ्यामध्ये माती गेली होती. रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांनी अर्भकाला पोलीस गाडीतूनच रुग्णालयामध्ये दाखल केलाय. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर देवस्थानी दर्शनासाठी येताना हिंदू परंपरेला साजेसा सुसंस्कृत पेहराव करावा असं आवाहन करण्यात आलंय. भाविकांनी अंगभर वस्त्र परिधान करून मार्लेश्वराचं दर्शन घ्यावं असं देवस्थान समितीनं म्हटलंय. रायगड जिल्ह्यातील बिरवाडी गावातील स्मशानभूमीची पार दुरावस्था झाली आहे. त्यामुळे बिरवाडी ग्रामस्थांना अंत्यविधी उत्तर कार्य पावसामध्ये भिजत करण्याची वेळ आली आहे. 2021च्या महापूरमध्ये या स्मशानभूमीची पडझड झाली होती. मात्र अद्याप त्याची दुरुस्ती झालेली नाहीये. प्रशासनाने लवकर स्मशानभूमीची कामे मार्गी लावावीत अशी मागणी ग्रामस्थ करतात. यवतमाळ नगरपालिकेचा प्रारूप नगर रचना आराखडा तयार झालाय. 2011च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ही 2,48,939 आहे. शहरामध्ये एक प्रभाग वाढला असून सदस्य संख्या 58 होणार आहे. तर 2 नगरसेवक वाढणार असून 29 प्रभागामध्ये 57 नगरसेवक असतील. धाराशिवच्या उमरग्यामध्ये बेन्नी-तुरा मध्यम प्रकल्पाचं काम 1994 साली पूर्ण झालंय. मात्र तुगावातील प्रकल्पबाधितांचं आजही पुनर्वसन झालेलं नाहीये. घरांची मालकी, वीज, पाणी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे 15 दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लागले नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. येत्या आठवड्याभरात बदलापूर शहरामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नुकताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि पोलीस अधिकाऱ्यांनी शहरातील सिग्नल यंत्रणेचा आढावा घेतलाय. येत्या आठवड्याभरामध्ये शहराच्या सर्वच मुख्य चौकांतील सिग्नल यंत्रणा सुरू होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.
धाराशिवमधील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगवलेलंच नाहीये. महामंडळाकडून घेतलेल्या बियाण्यांची शेतकऱ्यांकडून पेरणी केली आहे, तर बियाणं न उगवल्याने शेतकरी संकटात सापडलाय. तर पेरलेलं बियाणं सडून गेलेत आणि पेरणीसाठी झालेल्या खर्चाच्या नुकसानीची मागणी आता शेतकरी करतात. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता अवघ्या 3000 वर्षभर टोल फ्री होण्याची नवी योजना आणण्यात येणार आहे. मात्र ही योजना नेमकी काय आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3000 रुपये में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था, वो केवल 3000 रुपये में होगा। और ये जो वैलिडिटी है 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं। जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल नाके पे जैसे रुकना पड़ता था, रुकने की भी जरूरत नहीं पड़ेगी। ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है, क्योंकि वही हमारा अधिकार है। बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता।